तर मंडळी आपण आता शहागडावरती फिरायला आलेलो आहे, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल। तर आहे ना, एक साईडला हा निसर्गरम्य पर्यटन आणि एकदम मस्त असं वातावरण आहे, पण दुसऱ्या साईडला जे गडावरती फिरायला येतात आता इथं विश्रामासाठी किंवा बसण्यासाठी फोटोज क्लिक करण्यासाठी ना जागा बनवलेली आहे शासनाने। तर त्याच्या जवळ आहे ना ही डस्टबिन आहे, तुम्ही बघू शकता। आता गडावरती आल्यानंतर आहे ना आपण ठरवायचं असतं आपल्याला किती स्वच्छता राखावी। तर काही लोकांनी प्रामाणिकपणे ना यामध्ये कचरा टाकलाय, पण काही लोकांनी कचरा हा डस्टबिन मध्ये न टाकता इकडे तिकडे फैलवलेला आहे। तर मित्रांनो, मला असं वाटतं हे गड किल्ले आपल्याला पर्यटनासाठी आहेत, ना की आपल्या घरचे। तर मग सर्वांनी काळजी घ्यावी। खरंच काही पर्यटक असतात कौतुकास्पद जे डस्टबिनचा वापर करतात, पण कुठंतरी ही गोष्ट एक लाजिरवाणी वाटते। इथून पुढे कोणत्याही गडावरती गेल्यानंतर आपल्यासोबत आपली एक बॅग असली पाहिजे, ज्या बॅगमध्ये आपण केलेला कचरा गडाच्या खाली आणून, नाही काही तर गडाच्या खाली आणून त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावता यावी। माध्यमातून आपल्याला एवढं सांगायचंय का आपण जर का गड सर करताना किंवा गडावरती चढताना जर ना 2 पाण्याच्या बॉटल भरलेल्या जर वरती घेऊन जाऊ शकतो ना, तर नक्कीच त्या बॅगेत टाकून रिकाम्या पाणी बॉटल आपण खाली पण घेऊन येऊ शकतो। तर प्रत्येकाने याची काळजी घ्यावी आणि नक्कीच गडाचे पावित्र्य आणि संस्कृती राखण्यास मदत होईल यातून। तर यातून सांगायचं एकच आहे का आपल्या गड किल्ल्याला आपणच जपलं पाहिजे, त्यासाठी कुणी काळजी घेण्यासाठी दुसरं कुणी तर येणार नाही नक्कीच। तर मग इथून पुढं एवढी काळजी नक्की घ्या, आपण केलेला कचरा हा गडाच्या खाली घेऊन त्याची विल्हेवाट लावू शकतो, एवढी काळजी तर आपण नक्कीच घेऊ शकतो गड किल्ला सर करतोय किंवा ट्रेकिंग करतोय तर। तर शक्यतो हे ट्रॅकर्स मित्र नाही करत आहे, हे कधीच नव्वद येणारे पर्यटक करता, काही विषय नाही, तो विषय वेगळा आहे। तर नक्कीच काळजी घ्या पर्यटनाच्या वेळेस।